मित्रांनो तुम्ही बघू शकता कढई आधी तापायला ठेवली आम्ही. पाहू शकता का लसूण कसा ठेचून घेतला, हिरवी मिरची चिरली. बघा तांदूळ ह्याला म्हणतात तांदूळ ज्याची भाजी. बघा किती सुंदर आहे. बघा आम्ही तोडून बिडून घेतली, धुवायला टाकली स्वच्छ पाण्याने, 2-3 पाण्याने धुतली बरं का आधी. ही भाजी कॅन्सरसाठी चांगली असते. मग ही भाजी खायचीच बघा, कॅन्सर होत नाही याच्याने. आपल्या शरीरासाठी चांगलं आहे बघा, कुठला रोग होत नाही. ही भाजी सगळ्यात सुंदर आहे. तुम्ही बघू शकता कढई तापायला ठेवली, लसूण टाकला बघा, तुम्ही पाहू शकता हिरवी मिरची टाकली. खूप सोपी पद्धत आहे बरं का. चांगली लसणाचा असा वास सुटला पाहिजे बघा, लगेच सोडायची आपल्याला भाजी. तुम्ही बघू शकता मीठ पण टाकते चवीपुरतं. हे बघा चवीपुरतं मीठ टाकलंय बघा, बघू शकता. खूप साधी सिंपल भाजी बरं का ही भाजी करून बघा. बघा खूप सोपी आहे. उद्या आपली भाजी. चल बघू शकता आता आबडदोबड असा कूट टाकायचं बरं का. आपली भाजी झाली बरं का. थोडासा कूट टाकायचा, कारण मुलं खात नाहीत ना, तर कूट टाकायचं थोडा. आणि मुलांना ही भाजी चारायची तांदूळ ज्याची. तुम्हाला दाखवलंय बघा कसं करायचं कसं नाही, कारण ह्याच्याने कॅन्सर होत नाहीत. लेकर मुलांना डब्याला द्यायचीच थोडी कवा नाही भाजी. कशी झाली तांदूळाची भाजी तुम्हाला सांगितलं मी कसं करायचं. एका प्लेटमध्ये काढली बघा मी. कशी झाली आमची भाजी. तुम्हाला आमची तांदूळाची भाजी आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनेलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद देशील. आमेन.